नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत श्री कृष्ण आणि बलराम यांची गोष्ट, जिचं नाव आहे कृष्ण आणि बलराम भावांचे धैर्य। गोकुळ या सुंदर गावात कृष्ण आणि त्याचा मोठा भाऊ बलराम राहत होते। दोघेही खूप धाडसी आणि खोडकर होते। ते रोज आपल्या मित्रांसोबत गायी चारायला जंगलात जायचे आणि मजा करायचे। एके दिवशी ते जंगलात खेळत असताना त्यांना एक मोठा रानबैल दिसला। तो बैल खूप रागावलेला होता आणि गावकऱ्यांना घाबरवत होता। मित्र घाबरून मागे हटले, पण कृष्ण आणि बलराम घाबरले नाहीत। बलरामने धैर्याने बैलाचे लक्ष दुसऱ्या बाजूला वळवले, तर कृष्णाने शांतपणे पुढे जाऊन त्याला काठीने दूर हाकलले। थोड्याच वेळात बैल जंगलात पळून गेला। मित्रांनी सुटकेचा निश्वास टाकला। सगळ्यांनी कृष्ण आणि बलरामचे कौतुक केले। गावात परतल्यावर गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले। त्या दिवशी सर्वांना कळले की धैर्य, बुद्धी आणि एकमेकांवरील विश्वास असेल तर मोठी अडचणही सहज दूर करता येते। कृष्ण आणि बलरामचे भाऊबंद प्रेम आणि धाडस गोकुळातील सगळ्यांसाठी प्रेरणा बनले। शिकवण: एकता आणि धैर्य असेल तर कोणतेही संकट जिंकता येते। गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा।